भारद्वाज म्हणून आप ह्या पक्षाचा कॉर्पोरेटर आहे. त्यांनी दिल्ली विधानसभेमध्ये ईव्ही मशीन हॅक होऊ शकते याचा डेमो दाखवला. सुधाकर पाटील वारसाकडे, सहकार नेते श्रीरंग पाटील हरबट हे सुद्धा आलेले आहेत आणि आपला याच्या कार्यक्रमाला सुरुवात. कार्यक्रमामध्ये काही विशेष नाही, 5 मिनिटाच्या आत आपल्याला झाला तर त्यामुळे खापर ईव्हीएम फोडले जाते असं सुद्धा एक पदाधिकाऱ्यांचं, काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काय सांगू शकतो? 100% असा आवाज येतो, परंतु यावेळेसचं महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं होतं. कारण प्रत्येक घटनाक्रमावर जर विचार केला तसं दर्यापूर जर पाहिलं तर दर्यापुरात तुमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे. आपल्या दर्यापूर तालुक्यात जर सोडलं तर अमरावती जिल्ह्याचं घ्या, रती महारथी की ज्यांचं वलय आज नाही, कोणी 5 वर्ष कोणी 7 वर्ष असलेले उमेदवार हे जाऊ द्या. बंड मॅडम आणि ठाकूर एक उभे आहेत बडनेरा मतदारसंघात. 21 ठिकाणी त्यांना एक सारखे मत आहे. आज आपला विषय आहे जे विधानसभा इलेक्शन झालं त्याच्यात महाराष्ट्रात जे निकाल लागले ते म्हणजे लोकांना अचंबित करणारे आहे. स्वतः जे बीजेपी आहेत त्यांना सुद्धा एवढं मॅन्डेट भेटेल हे त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्या ईव्हीएम मशीनवर लोकांची शंका घेणे हे लोकांचं कर्तव्य म्हणा असं म्हणण्यास काही हरकत नाही. याच विषयावर आपण 2 पत्रकार आहेत. एक आहेत विदर्भ केसरी, त्यांचे संपादक अमोलजी कंटाळे, त्यांचं दैनिक आहे, गाजलेलं दैनिक आहे. आणि दुसरं आहे सह्याद्री माझाचे संपादक, युट्यूब चॅनल आहे त्यांचं, ते म्हणजे सूरज भाऊ देशमुख. पहिल्यांदा आपण सूरज भाऊ देशमुख यांच्याकडे जाऊ. त्यांची भूमिका या ईव्हीएम मशीनच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे त्यांनी. नमस्कार सूरज दादा. नमस्कार दादा. सर्वप्रथम आता जे निकाल लागलेले आहेत हे अनेक राजकीय विश्लेषक असो, पत्रकार असो, यांना ह्या शॉकिंग निकाल लागलेले आहेत. कारण की यांनी जो निष्कर्ष काढला होता तो निष्कर्ष असा काढला की 10-15 सीटीचा डिफरन्स आहे. परंतु एकीकडे बहुमत आणि दुसरीकडे जे पक्ष होते त्यांचा कुठेतरी सुपडा साफ झालेला आहे. आता नुकतंच जर विचार केला तर लोकसभेची निवडणूक झाली, पण लोकसभेमध्ये ईव्हीएम हा फॅक्टर आपल्याला चर्चेत आलेला नाही जास्त करून, पण विधानसभेत हा चर्चेत फॅक्टर आलेला आहे ईव्हीएमचा. आता बीजेपीकडे जे प्लस पॉईंट होते, लाडक्या बहिणी होत्या, आणखी काही अनेक असे उदाहरण आहेत की त्यांनी सांगितलेलं आम्हाला बहुमत ह्या आधारावर मिळालेलं आहे. पण जे विश्लेषक आणि जे पत्रकार सांगत आहेत नाही, इथं कुठंतरी ईव्हीएमचा घोळ झाले, म्हणजे हारले म्हणून यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला. असू शकते. तेच लोकसभेच्या वेळेस यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. तेच ना, जेव्हा जर एखादा पक्ष किंवा निवडणूक पराभूत होतो तेव्हा तो ब्लेम ईव्हीएम होतो. पण खरोखर आता जे वस्तुस्थिती जर महाराष्ट्राची जर पाहिल्या खरोखर चिंतनाचा विषय आहे. कारण की ज्या काळात जेव्हा मोदी सरकारची एक लाट होती त्यावेळेस महाराष्ट्राला एवढं बीजेपीला सीटा मिळालेल्या नव्हतं त्यावेळेस. दादा एक शिटा मिळणार तर बँकांना बाबा मला सांगा, पहिल्यांदा येईन त्या लाडक्या बहिणीवर विरोध केला आणि लाडक्या बहिणीला हे विरोध करून नंतर हे म्हणत की आम्ही तुम्हाला 1531 देतो. म्हणजे लोकांच्या लक्षात आलं ना, हे म्हणत बंद पडते, कोर्टात गेले. हाही एक फरक असू शकते ना, आपण हे समजून घेऊन नाही राहिले विरोधक. असू शकते. आता कुठेतरी महाविकास आघाडी हे जनतेपर्यंत पोहोचताना कमीच असेल, कमी पडली असेल. आणि जर स्थानिक जर आपण जर विचार केला जे महाविकास आघाडीचे नेते आहेत यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी अहमपणा आलेला आहे. पण तोच फॅक्टर बीजेपीमध्ये तुम्हाला दिसला नाही. बीजेपीमध्ये आणि महायुतीमध्ये एक तुम्हाला संघटनाचं वातावरण तुम्हाला दिसतं. म्हणजे असं म्हणण्यास काही हरकत नाही की तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला नाही असं तुम्ही म्हणत आहात. तुमच्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय. बरोबर आहे? नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं मत काय आहे याविषयी? कसं आहे, ईव्हीएम हे जे आहे, ईव्हीएमवर शंका घेणं हे सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे. कुठलंही इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याच्यावर शंका कुशंका असतातच. सीतेले जर महाभारतातल्या सीतेले जर तिची वाली सत्वपरीक्षा द्यायसाठी तिथे अग्नीमध्ये जर हे द्यायला लागेल परीक्षा, तर मग ईव्हीएमवर परीक्षा शंका घेणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि पण रामायणात म्हटलं सर्व त्या राज्यातील लोकांनी सीतेवर शंका घेतली होती. लोक शंका घ्यायला तयार आहेत, पण आज तुम्ही आंदोलनात पाहिले 17-18 लोक होते ना, तिथं पोलिस आणि पत्रकारच जास्त होते. कसं आहे, शंका कुशंका हे सर्वांच्या मनात आहे, पण समोर कोण येणार? कसं आहे, सर्वांना शिवाजी महाराज, सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरात पाहिजे, पण सुरुवात कोण करेल? त्यामुळे नागरिकांना समोर कोण येणार याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे आमचे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे, शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला दर्यापूरचे ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांनी आव्हान देत हा ईव्हीएम हटाव हा आजचं आंदोलन यांनी यशस्वी पार पडलं.
त्याला प्रतिसाद देत दर्यापुरातील नागरिकांनी अल्पसा प्रतिसाद दिला. मात्र सुरुवात दर्यापुरातून झाली हे महत्वाचं आहे. ईव्हीएम हे बाकीच्या देशामध्ये ईव्हीएम वर जर मतदान होत नसेल, बॅलेट पेपर मतदान होत असेल, तर मग महाराष्ट्रामध्ये मतदान बॅलेट पेपर का होत नाही? लोकसंख्येचे फरक पडत असेल ना? लोकसंख्येत जरी फरक पडत असेल, पण एक वेळा करून बॅलेट पेपर निवडून घेणं हे महत्वाचं आहे असं सर्व सामान्य नागरिकांना वाटते. सर्वसामान्य नागरिक जास्त प्रमाणात आले का? सर्वसामान्य नागरिकांना समोर यावं वाटते, पण पुढाकार घेणार तर कोण घेणार? त्यामुळे आज पुढाकार घेतला, आज 50 लोक आले, उद्या 150 येणार, परवा 100 येणार. सुरुवात झाली हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या ईव्हीएम मशीन मध्ये 100% घोटाळा आहे? इलेक्ट्रॉनिक माध्यमावर भ्रष्टाचार आणि संशय घेण्याजोगत आहेच. ते कुठले माध्यम असो, ईव्हीएम असो की कॅम्प्युटर असो, संगणक असो, ऑनलाईन असो. लोकसभेच्या वेळेस तुम्ही का नाही आक्षेप घेतला? लोकसभेमुळे निकाल असे तरी समान निकाल लागले, वन साइड निकाल नाही लागले. कसं इथं वन साइड निकाल लागणं आणि 5च्या नंतर मतदान टक्केवारी वाढणं आणि एका उमेदवारांच्या वोटिंग आणि असं इकडच्या जर पाहिल्या तक्रारी पाहिल्या तर त्याच्यावर ईव्हीएम वर शंका घेण्यासारखं वाटतं. एकंदरीत अमोल कंटाळे यांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम मध्ये 100% घोटाळा झाला असं विदर्भ केसरीचे संपादक म्हणतात, आणि दुसरीकडे सह्याद्रीचे संपादक युट्यूब चॅनलचे म्हणतात की ईव्हीएम हे बरोबरच आहे. धन्यवाद. गन्ना कापन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.